हॅलो नमस्कार। आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरचा इतिहास, विठ्ठल मंदिराचे महत्त्व, वारीची परंपरा, पुंडलिकांची कथा आणि अनेक रंजक गोष्टी। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पंढरपूर तर बघा, चंद्रभागेच्या पवित्र तीरावर वसलेले हे भक्तीचे माहेरघर आहे। लाखो भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर। येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या ओठावर एकच नाव, जय हरी विठ्ठल। या मंदिराचे भव्य शिल्पकौशल्य, प्राचीन परंपरा आणि भक्तिमय वातावरणात मनाला भारावून टाकते। तसेच प्रत्येक माणूस विठुरायाच्या चरणी विसावा घेतो। मात्र खरी जादू घडते आषाढी आणि कार्तिकी वारीत। लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंगाच्या तालावर नाचत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा जयघोष करत पंढरीच्या वाटेने निघतात। वारी ही केवळ यात्रा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि एकात्मतेचे प्रतीक आहे। पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर भक्तांच्या हृदयातील निस्सीम श्रद्धेचा महासागर आहे। आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी केल्याशिवाय जीवन अपूर्णच वाटते। येथे आल्यावर काळ थांबतो आणि मन विठुरायाच्या भक्तीत रंगून जाते। आपला पंढरपूरचा इतिहास सांगायचा झाला तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा इतिहास 12व्या शतकापर्यंत मागे जातो। असे मानले जाते की होयसळ साम्राज्याच्या राजा विष्णुवर्धनांच्या आश्रयाने या मंदिराची उभारणी झाली। काळाच्या ओघात मंदिर अनेक सुधारणा आणि पूर्ण बांधणी झाली। प्रत्येक टप्प्यात मंदिराच्या आध्यात्मिक आणि स्थापत्य सौंदर्यात भर पडत गेली। हे मंदिर दख्खनी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन स्थापत्यशैलीचा अनोखा संगम आहे। त्याचे भव्य स्तंभ, कोरीव काम आणि पवित्र गाभारा भक्तांचे मन मोहून टाकतात। मात्र या मंदिराशी जोडलेले पौराणिक कथा अधिक प्रेरणादायी आहे। तर बघा, पुंडलिक नावाच्या भक्ताच्या अखंड सेवा आणि माता पित्यांप्रती असलेल्या निस्सीम प्रेमाने भगवान कृष्ण प्रसन्न झाले। दर्शनासाठी आलेल्या कृष्णाला पुंडलिकाने वीट अर्पण केली, कारण तो अजूनही आपल्या पालकांच्या सेवेत मग्न होता। त्यांच्या भक्तीने भारावून श्रीकृष्ण त्यावेळी ज्या स्थितीत उभे राहिले त्याच रूपात पंढरपुरात विराजमान झाले। म्हणूनच आजही श्री विठ्ठल आपले हात कमरेवर ठेवून त्या पवित्र विटेवर उभे आहेत। पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर केवळ भक्तीचे केंद्र नाही, तर स्थापत्यशैलीचा अद्वितीय नमुना आहे। भव्य प्रांगण, उंच प्रवेशद्वार आणि नाजूक कोरीव कामाने सजलेले मंदिर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मंत्रमुग्ध करतात। मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे नामदेव दरवाजा, ज्याला महाद्वार म्हणतात। याच द्वारातून हजारो भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी आत प्रवेश करतात। मात्र मंदिरात पाऊल ठेवण्याआधी संत नामदेव आणि संत चोखामेळा यांच्या समाधीस्थळ नतमस्तक होण्याची प्रथा आहे। ही ठिकाणे भक्ती चळवळीच्या महान संतांच्या पुण्यस्मृतींना उजाळा देतात। गर्भगृहात प्रवेश करतात विठोबाची काळ्या दगडात कोरलेली भव्य मूर्ती दर्शन देते। पवित्र अलंकारांनी सुशोभित ही मूर्ती भक्तांना अनोखा आध्यात्मिक आनंद देते। मंदिर परिसरात रुक्मिणी देवी म्हणजे रुखुमाई, गणपती, हनुमान आणि दत्तात्रेय यांची ही मंदिरे आहेत। त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येकाला निस्सीम भक्तीचा, श्रद्धेचा आणि दिव्य अनुभूतीचा स्पर्श होतो। पंढरपुरात भव्य पंढरपूर वारी यात्रा म्हणजेच पायी यात्रा। पंढरपूर आणि वारी हे भक्तीचे अविभाज्य प्रतीक आहे। 700हून अधिक वर्षाची ही परंपरा आजही तेवढ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी केली जाते। दरवर्षी आषाढ महिना म्हणजे जून, जुलै आणि कार्तिक, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात लाखो वारकरी महाराष्ट्रातून पंढरीच्या दिशेने निघतात। ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीचा हा महासागर पुढे सरकतो। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांसह सुरू होणारी ही वारी म्हणजे असीम श्रद्धेचा उत्सव। हजारो भाविक अनवाणी चालत, अभंग गात, नृत्य करत विठुरायाच्या भेटीस जातात। कुणाच्या हातात भगव्या पताका असतात, तर कुणी टाळ वाजवत भक्ती रसात न्हालेले असत। पंढरपूरच्या रस्त्यावर भक्तीचा महापूर येतो। मंदिराभोवती गर्दीचा दरबार असतो, पण प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर समाधान असतं। वारी म्हणजे केवळ यात्रा नाही, ती एक आध्यात्मिक अनुभूती आहे।
वारकरी या यात्रेत स्वतःला विसरतात आणि केवळ विठ्ठलमय होतात. त्यांच्या भक्तीत, त्यांच्या गजरात एक वेगळीच ऊर्जा असते. पंढरपूरला पोचल्यावर वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पुंडलिक वरदे हर विठ्ठल च्या गजर मंदिर परिसरात दणाणून टाकतो. विठोबाचे दर्शन घेतल्यावर कष्ट विसरले जातात. मन तृप्त होते. वारी संपली की हृदयात तिचा भक्तिरस कायमचा रुजतो. हीच पंढरीची शक्ती आणि हीच वारीची जादू. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक धार्मिक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी.